नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अहमदाबादमध्ये एका सामान्य दिसणाऱ्या रिफंडची रिक्वेस्ट एका महिलेसाठी वाईट स्वप्नासारखी ठरली। महिलेनं क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून फक्त 24 रुपयांची वांगी मागवली होती, परंतु चुकीचा प्रोडक्ट मिळाल्यावर जेव्हा तिने रिफंड घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सायबर चोरट्यांनी तिच्या खात्यातून 87,000 रुपये लंपास केले। यावरून आजकाल फसवणूक करणारे किती सहजपणे लहान लहान कारण शोधून लोकांना जाळ्यात अडकवतात हे दिसून येते। फक्त एक चुकीचा कॉल, एक चुकीची लिंक आणि काही मिनिटांमध्ये संपूर्ण बँक खातं रिकामं झालंय। महिलेने 3 दिवसांपूर्वी झेप्टो वरून भाज्या मागवल्या होत्या, पण आलेली वांगी आकाराने खूप मोठी होती। तिनं डिलिव्हरी बॉयशी रिटर्न बद्दल संवाद साधल्यानंतर त्यानं सांगितलं की तो रिफंड करू शकत नाही आणि त्यासाठी कस्टमर सपोर्टशी बोलावं लागेल। खरी गडबड इथूनच सुरू झाली, कारण डिलिव्हरी बॉयकडे कस्टमर केअरचा नंबर नव्हता। महिलेनं ऑनलाईन कस्टमर सपोर्ट नंबर शोधला आणि याच दरम्यान तिला एक बनावट नंबर मिळाला। त्या तथाकथित एक्झिक्युटिव्हनं तिला कॉल करण्यास सांगितलं आणि नंतर व्हॉट्सअप कॉलवर बोलणं केलं। महिलेने त्याला संपूर्ण तपशील दिला आणि ठगाने रिफंडची प्रक्रिया झाली असल्याचं सांगितलं। यानंतर त्याने एक लिंक पाठवली ज्यामध्ये रिफंडची स्थिती पाहण्याचा दावा करण्यात आला होता। जेव्हा महिलेने ती लिंक उघडली तेव्हा तिथे बँक खात्याचा तपशील भरण्यास सांगितलं गेलं। तिनं आपली माहिती भरली आणि त्यानंतर UPI पासवर्ड टाकून बॅलन्स चेक केला। रिफंडचे पैसे न दिसल्यानं तिनं पुन्हा कॉल केला। यावेळी तिला दुसऱ्या खात्याचा बॅलन्स चेक करण्यास सांगितलं। तिने चेक करताच तिला 87,000 रुपये गायब झाल्याचं लक्षात आलं। फसवणूक झाल्याचं कळताच महिलेने त्वरित स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने प्रकरणाचा तपास सुरू केला। ऑनलाईन रिफंड, बनावट कस्टमर केअर नंबर आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे होणारी फसवणूक आजकाल किती वेगाने वाढतेय हे या घटनेवरून दिसून येतंय। अधिकाऱ्यांच्या मते खऱ्या कंपन्या कधीही व्हॉट्सअप कॉलवर बँक तपशील किंवा UPI पासवर्ड मागत नाहीत। कस्टमर केअर नंबर नेहमी अधिकृत ऍप किंवा वेबसाईट वरूनच घेतला पाहिजे। कोणत्याही लिंकवर बँक तपशील टाकणं म्हणजे थेट सायबर जाळ्यात अडकण्यासारखं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, पुणे।